श्री स्वामी समर्थ. 120 दिवसानंतर अखेर गुरु होणार मार्गी. 11 मार्च पासून 5 राशींच्या आयुष्यात धनवर्षाव, करिअरमध्ये मोठी झेप. देवगुरु बृहस्पती सुख, वैभव, सौभाग्य, ज्ञान आणि वैवाहिक जीवनाचा कार आहे. 11 नोव्हेंबर 2025ला गुरु वक्री झाला, ज्याचा परिणाम करिअर, शिक्षण, आर्थिक स्थिती आणि भाग्यावर पडत आहे. काही लोकांना गेल्या काही महिन्यांपासून काम अडकल्याचे अनुभवत आहेत. करिअरमध्येही मेहनतीचे फळ मिळत नाही, नशीब साथ देत नाही असे अनेकांना वाटत असेल. गुरुचे वक्री होणे विविध प्रकारे नुकसान पोहोचवते, पण आनंदाची बातमी अशी आहे की आता लवकरच गुरु मार्गी होणार आहे. 11 मार्च 2026ला गुरु मार्गी होण्यामुळे या समस्यांपासून सुटका होईल. तसेच काही कालावधीने गुरु गोचर देखील करणार आहे. गुरु ग्रह 11 मार्च 2026 पासून मिथुन राशीमध्ये मार्गी होणार आहे. 120 दिवसानंतर गुरु सरळ मार्गाने चालणार आहे. बुध राशीमध्ये गुरुची मार्गी होणे लाभदायी ठरू शकते. एवढेच नाही तर बुधही नुकताच 26 फेब्रुवारीला वक्री झाला आहे आणि 21 मार्चला मार्गी होणार आहे. अशा स्थितीमध्ये बुध आणि गुरुचे सारखे दोन महत्त्वाचे ग्रह मार्च महिन्यात मार्गी होणार आहे आणि लोकांच्या आयुष्यात, करिअरमध्ये, आर्थिक स्थितीत आणि वैयक्तिक जीवनात मोठे बदल घडवून आणणार. गुरु मार्गी होण्यामुळे प्रलंबित कामे वेगात पूर्ण होणार आहे. करिअरमध्ये येणाऱ्या समस्या दूर होतील. प्रमोशन आणि प्रगतीसाठी मार्ग सापडेल. तसेच आर्थिक प्रगती होईल. अडकलेला पैसा परत मिळेल. पुढे जाण्यासाठी नव्या संधी मिळतील. क्रिएटिव्हिटी वाढेल. शिक्षण क्षेत्रात यश मिळेल. विशेषतः त्या लोकांना फायदा होईल जे शिक्षण, संशोधन, मीडिया, डिजिटल मीडिया, टेक्नॉलॉजी, लेखन आणि स्टार्टअप सारख्या क्षेत्रांबरोबर जोडलेले आहेत. मार्गी गुरु सर्वात जास्त लाभ कोणत्या राशींना देईल हे जाणून घ्या. कोणत्या आहेत त्या भाग्यवान राशी बघूया. त्यापूर्वी चॅनलवर नवीन असाल तर आताच सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा. पहिली भाग्यवान राशी आहे मेष राशी. गुरु मार्गी होताच मेष राशींच्या लोकांना नव्या संधी मिळतील. प्रलंबित कामे पूर्ण होतील. आर्थिक लाभ होऊ शकतो. व्यवसायामध्ये लोक नवीन संपर्क निर्माण करतील आणि त्यामुळे त्यांना लाभ होईल. जेवणात मिठाची गरज ही अपरिहार्य असते. आपल्याला आनंदाची, सुखाची खरी किंमत कळण्यासाठी दुःखाची गरज भासतेच. झटपट पैसा कमवण्याची तुम्हाला इच्छा होईल. कुटुंबाची आघाडी आनंदी आणि सुरळीत असणार आहे. स्वप्नील चिंता सोडून द्या आणि आपल्या रोमॅन्टिक जोडीदाराच्या सहवासाचा आनंद घ्या. कला व नाट्य क्षेत्राशी संबंधित व्यक्तींना नवीन संधी मिळतील आणि त्यांना त्यांची कलात्मक उत्कृष्टपणे दाखवता येईल. आज तुम्ही नवीन पुस्तक खरेदी करून एका रूममध्ये स्वतःला बंद करून पूर्ण वेळ घालवू शकता. तुमच्या वैवाहिक आयुष्यातला हा एक उत्तम दिवस असेल. तुम्ही तुमच्या जोडीदारावर किती प्रेम करता हे व्यक्त करा. तुमचा भाग्यांक आहे 4. भाग्यरंग चॉकलेटी आणि करडा. उपाय: सदचरित्राचे पालन केल्याने सूर्य प्रसन्न होतो आणि पारिवारिक आयुष्यामध्ये आनंद वाढतो. दुसरी भाग्यवान राशी आहे वृषभ राशी. गुरुची सरळ चाल वृषभ राशींच्या लोकांसाठी मोठा धनलाभ करू शकते. जीवनाचं सुखसुविधा वाढवण्यासाठी एकापेक्षा जास्त स्रोतांमधून पैसा मिळणार आहे. व्यापाऱ्यांच्या योजनांचा यश मिळेल. कुटुंब आणि समाजात तुमचा सन्मान वाढेल. कामाचा ताण आणि घरातील उणीधुणी यामुळे त्रस्त व्हा.
शंकास्पद आर्थिक व्यवहारांमध्ये गुंतले जाणार नाही याची काळजी घ्या. तुम्हाला तुमच्या मित्रांची सर्वाधिक गरज असेल तेव्हा ते तुमच्या मदतीला धावून येणार नाहीत. प्रेमाची ताकदच तुमच्यासाठी प्रेम करण्याचे कारण ठरेल. धाडसाने उचललेली पावले आणि घेतलेले निर्णय लाभदायक ठरतील. जर तुम्हाला वाटते की काही लोकांसोबत संगती करणे तुमच्यासाठी योग्य नाही आणि त्यांच्यासोबत राहून तुमचा वेळ खराब होतो, तर त्यांची साथ तुम्ही सोडली पाहिजे. तुमच्या नेहमीच्या दिवसापेक्षा आजचा दिवस हा वैवाहिक आयुष्यातील वेगळा दिवस असेल. तुम्हाला आज काहीतरी वेगळा अनुभव मिळणार आहे. तुमचा भाग्यांक आहे 3. भाग्यरंग केशरी आणि पिवळा. उपाय: लाल रंगाच्या बाटलीमध्ये पाणी भरून उन्हात ठेवा आणि ते पाणी पिल्यास आरोग्य चांगले राहील. तिसरी भाग्यवान राशी आहे मिथुन राशी. मिथुन राशीत गुरु मार्गी होणार आहे, त्यामुळे सर्वात जास्त लाभ या राशीला मिळणार आहे. तुमचा आत्मविश्वास वाढेल. करिअरमध्ये नवीन दिशा मिळेल. प्रलंबित कामं पूर्ण होतील. तुमच्या व्यक्तिमत्वाचे आकर्षण लोकांना तुमच्याकडे आकर्षित करेल. तुम्ही तुमच्या भावनांवर नियंत्रण ठेवण्याची गरज आहे आणि तुमची भीती शक्य तितक्या लवकर घालवणेही आवश्यक आहे, कारण त्याचा तुमच्या प्रकृतीवर विपरीत परिणाम होऊ शकतो व चांगली प्रकृती बिघडवण्याचा दाट संभव आहे. आज जवळच्या मित्राच्या मदतीने काही लोकांना आज चांगले धनलाभ होण्याची शक्यता आहे. हे धन तुमच्या बऱ्याच समस्यांना दूर करू शकते. नवे नातेसंबंध दीर्घकाळ टिकणारे आणि चांगले लाभ मिळवून देणारे असतील. तुमच्या प्रियसीच्या भावनिक मागण्यांकडे दुर्लक्ष करू नका. तोलामोलाच्या व्यक्तीशी व्यवहार करताना आपण आज आत्मसात केलेले अधिकाधिक ज्ञान तुमच्या व्यक्तिमत्वाला वेगळीच धार देईल. तुम्ही वेळ पाहून आपल्यासाठी वेळ काढू शकता, परंतु ऑफिसच्या कुठल्या कामाच्या कारणास्तव अचानक तुम्ही असे करण्यात अयशस्वी ठराल. तुमच्या जोडीदाराने दिलेल्या मनस्तापाचा तुमच्या प्रकृतीवर परिणाम होईल. तुमचा भाग्यांक आहे 1. भाग्यरंग नारंगी आणि सोनेरी. उपाय: लाल चंदनाने आंघोळ केल्यास लव लाईफ चांगली राहते. चौथी भाग्यवान राशी आहे सिंह राशी. सिंह राशींच्या लोकांना नवीन संपर्क निर्माण होणार आहे. नेटवर्किंगच्या जोरावर मोठी कामं पूर्ण होतील. व्यापारी वर्गाला नवीन ऑर्डर मिळतील. ज्या योजना प्रलंबित आहेत त्यांच्यावर काम करावे लागेल. आर्थिक स्थिती मजबूत होईल. आजच्या दिवशी तब्येत एकदम उत्तम असेल. ज्या व्यापाऱ्यांचे संबंध परदेशात आहेत त्यांना आज धनहानी होण्याची शक्यता आहे, म्हणून आज विचारपूर्वक निर्णय घ्या. कुटुंबातील सदस्य आपल्या अपेक्षा पुऱ्या करू शकणार नाहीत. आपल्या लहरीप्रमाणे आणि इच्छेप्रमाणे त्यांनी काम करावे अशी अपेक्षा धरू नका. त्यापेक्षा आपण सुरू केलेल्या कामावर नियंत्रण राहण्यासाठी आपली कार्यपद्धती बदला. प्रेमात तोंडघशी पडलात तरी आनंदी राहा आणि धैर्य बाळगा. नवीन प्रकल्प आणि योजना राबवण्यासाठी उत्कृष्ट दिवस. आज तुम्हाला अचानक कुठे यात्रेवर जावे लागू शकते, ज्यामुळे घरच्यांसोबत वेळ घालवण्याचा तुमचा प्लॅन खराब होऊ शकतो. तुमच्या जोडीदाराच्या तातडीच्या कामामुळे तुमची योजना बारगळेल, पण शेवटी जे झालं ते चांगल्यासाठीच हे तुम्हाला जाणवेल. तुमचा भाग्यांक आहे 3. भाग्यरंग केशरी आणि पिवळा. उपाय: दुर्गा मंदिरात वाहलेल्या प्रसादाला गरजू लोकांमध्ये वाटून चांगले कौटुंबिक आयुष्य प्राप्त करा. पाचवी आणि शेवटची भाग्यवान राशी आहे धनुराशी. धनुराशीचे स्वामी गुरुग्रह आणि गुरुमार्गी होण्यामुळे जीवनात सकारात्मक बदल होतील. करिअरमध्ये नवीन संधी मिळेल. भागीदारीमधील कामात यश मिळेल. जीवनात स्थिरता आणि समाधान मिळेल. कर्क, कन्या, मीन राशींच्या लोकांना सांभाळून राहण्याची आवश्यकता आहे. घाईघाई निर्णय घेणे टाळा. मोठी गुंतवणूक करणे टाळा. आर्थिक निर्णय खूप विचार करून घ्या. पण कुंडलीच्या आधारावर गुरुमार्गी होण्याचा प्रभाव वेगवेगळा होऊ शकतो.
तसेच जून 2026मध्ये गुरु गोचर आणि करून कर्क राशीमध्ये येणार आहे. तुमच्या निराशावादी दृष्टिकोनातून तुम्ही कोणतीही प्रगती करू शकणार नाही. चिंता करण्याच्या प्रवृत्तीमुळे तुमची विचारशक्ती मंदावली आहे. हे ओळखण्याची हीच खरी वेळ आहे. उजळ बाजूकडे पहा आणि त्यामुळे तुमच्या निर्णयात बदल करा. घरात काही कार्यक्रम असल्याने आज तुम्हाला खूप धन खर्च करावे लागू शकते, ज्यामुळे तुमची आर्थिक स्थिती खराब होऊ शकते. कुटुंबियांना दिलेला चांगला सल्ला आज तुमच्यासाठी लाभदायक फळ देणारा असेल. प्रणय राधन करण्याच्या चाली फळफळणार नाहीत. करिअरविषयक संधी अधिक विस्तारण्यासाठी तुमची व्यावसायिक ताकद वापरा. तुम्ही असलेल्या क्षेत्रात तुम्हाला अमर्यादित फायदा मिळण्याची शक्यता आहे. वरचढ ठरण्यासाठी कौशल्य विकसित करण्यात स्वतःला गुंतवून घ्या. टीव्ही मोबाईलचा वापर चुकीचा नाही, परंतु आवश्यकतेपेक्षा अधिक याचा उपयोग करणे तुमच्या गरजेचा वेळ खराब करू शकते. तुमच्या जोडीदाराने दिलेल्या सरप्राईजमुळे तुमचा मूड गेलेला परत येईल. धनुराशींच्या जातकांसाठी हा आठवडा ठीक राहील. आरोग्याबाबत असंतुलित आहारामुळे तुमची प्रकृती बिघडू शकते. ध्यान आणि योगासने केल्यास तुम्हाला आराम मिळेल. आर्थिक स्थितीचा विचार करता तुमचे उत्पन्न भरपूर असेल, पण खर्च त्याहूनही जास्त राहतील. व्यापाऱ्यांसाठी काळ लाभदायक असून एखादा मोठा प्रकल्प प्रोजेक्ट मिळू शकतो. नोकरी करणाऱ्यांसाठी ही वेळ अनुकूल आहे आणि कार्यक्षेत्रात मोठी प्रगती होऊ शकते. प्रेमसंबंध मधुर राहतील आणि तुमचा ओढा जोडीदाराकडे अधिक असेल. वैवाहिक जीवनात मात्र काही अडचणींचा सामना करावा लागू शकतो. विद्यार्थ्यांसाठी अभ्यासाच्या दृष्टीने हा आठवडा उत्तम आहे. तुमची बुद्धी तल्लख राहील आणि प्रत्येक क्षेत्रात तुम्ही नाव उज्ज्वल कराल. तुमचा भाग्यांक आहे 3. भाग्यरंग केशरी आणि पिवळा. उपाय: चांदीचा तुकडा आणि चांदीचा शिक्का नेहमी खिशामध्ये ठेवल्याने धनाची वृद्धी होईल. तर मित्रांनो, आजचा हा स्वामी राशी भविष्य व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि चॅनलवर नवीन असाल तर आता सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ.